नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 22 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघी गणेश जयंती. या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस आपण गणपती बाप्पांचा जन्मदिवस किंवा वाढदिवस म्हणून साजरा करत असतो. आपल्या हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान आहे. प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते, ज्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात. माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असे देखील म्हटले जाते. या दिवशी प्रत्येक भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात. गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात, कारण या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती 100 पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आराधना उपाय केल्याने त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत आहे, जी 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 2:28 संपणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार 22 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी ही माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी गणेश पूजनाची वेळ 22 जानेवारीला गुरुवारी सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 असणार आहे. म्हणजेच गणरायाची पूजा करण्याचा जवळपास 2 तास शुभमुहूर्त असेल. या काळात तुम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा पूजा करू शकता. गणेश चतुर्थीला सर्वजण म्हणजेच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात. गणेश जयंतीला व्रत करायला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्ती होते. तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. बाप्पांचा आशीर्वाद मिळत असतो. परंतु तुम्हाला माघी गणेश जयंतीला व्रत करताना एक महत्त्वाचा नियम पाळायचा आहे. प्रत्येक वेळी आपण गणपती बाप्पांचं व्रत करत असताना दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडत असतो, तरच त्या व्रताचं फळ हे आपल्याला प्राप्त होतं. परंतु माघी गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राची पूजा करायची नसते, चंद्राकडे पाहायचं सुद्धा नसतं. या दिवशी जर आपण चंद्राकडे पाहिले तर त्याचे विपरीत परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात. आपल्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होत असतात आणि म्हणून या दिवशी चुकूनही चंद्राची पूजा करायची नाही किंवा चंद्राकडे आपल्याला पाहायचं सुद्धा नाही. फक्त दिवसभर व्रत करायचं आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, परंतु चंद्राची पूजा ही चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी करायची नाहीत. जे पण व्रत करणार आहे त्यांनी हा नियम आवर्जून लक्षात ठेवायचा आहे, नाहीतर तुम्हाला या व्रताचं कोणतंही शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही. माघी गणेश जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. या माघी गणेश जयंतीला अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात, परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्या सर्व अडचणी, दोष, नकारात्मकता, कर्णीबाधा, शत्रुत्रास नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त 24 तासात पूर्ण होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला
गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. माघी गणेश जयंती या शुभ तिथीला स्नान, दान, जप आणि होम केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडथळे दूर करतो, अशी धार्मिक मान्यता आहे. विघ्न विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहत असते आणि म्हणून या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपण प्रत्येकजण व्रत करून आपल्या इच्छेनुसार, श्रद्धेनुसार गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि अशावेळी बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होण्यासाठी आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र असायला हवा, तरच आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणून खास करून या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केले तर पुण्यप्राप्ती होते आणि सर्व दुःख हे दूर होतात असे म्हटले जाते. आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल, वारंवार कोणती ना कोणती संकट तुमच्यावर येत असेल, मग ती संकट पैशांची असतील, शारीरिक, मानसिक किंवा तुमची इतर कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की या गणेश जयंतीला करा. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, परंतु त्यासोबतच इच्छापूर्ती देवतासुद्धा आहेत. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रूमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू तुम्हाला समोरून त्रास देत असेल किंवा गुप्त वार तुमच्यावरती करत असेल, तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या प्रयत्नांना यश मिळते, नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात. तसेच घरातील गरिबी आणि दरिद्रता ही सुद्धा दूर होत असते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी या गणेश जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल, तीर्थक्षेत्र असेल, तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करण्याचा प्रयत्न करा. ते जर तुमच्या घराजवळ अगदीच नसेल तर मग तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये मी काही वस्तू सांगणार आहे तर ते तुम्हाला टाकायचे आहेत. या दिवशी स्नान करण्यासाठी तुम्हाला सकाळी 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण या वेळेला सर्व देवी देवता स्नान करत असतात. वातावरणात ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त पटीने कार्यरत असतात आणि म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे पण काम करतो किंवा जो काही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे उपाय करतो तर युनिवर्स आपल्याला त्या उपायाचं निश्चितच फळं देत असतात. म्हणून शक्य असेल तर त्याच वेळेमध्ये तुम्ही स्नान करा. जर नाही शक्य झालं तर हरकत नाही, जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. तर पहा, या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार पंचगव्य हे गायीच्या 5 वस्तूंपासून बनत असतं आणि गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान केले तर व्यक्तीच्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. ज्या प्रकारे गायीला अतिशय पवित्र मानले जाते तसेच आपलं शरीर हे सुद्धा पवित्र होत असते. आपल्याला जर काही नजरबाधा असेल, काही शत्रूंचा त्रास असेल किंवा आपल्या आयुष्यात काही अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होत असतात. म्हणून तुम्हाला थोडंसं पंचगव्य जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथून तुम्ही हे पंचगव्य आणायचं आहे आणि ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर टाकायचं आहे. यासोबतच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजलसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. कारण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व असतं आणि म्हणून जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल किंवा गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्हाला अगदी थोडंसं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते सुद्धा टाकायचे आहेत. या दिवशी तीळ टाकून स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते. असं केल्याने तीळ स्नान झाल्याचे पुण्य मिळत असते. आणि बघा, मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत जे काही सणवार येतात तर त्यामध्ये तिळाचा वापर हा अवश्य केला जातो. म्हणून तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ हे सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.
यासोबतच तुम्हाला चिमूटभर हळदसुद्धा वापरायची आहेत, जी शुभ आणि पवित्र मानली जाते। ही गणेश जयंती गुरुवारी आल्यामुळे या दिवशी हळदीला विशेष धार्मिक महत्त्व आहे। यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या प्रत्येक कामात यश मिळतं। तसेच धार्मिक परंपरेनुसार 2 वेलची अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने सकारात्मकता येते आणि वाईट काळ हा देखील दूर होतो। म्हणून 2 हिरवी वेलची सुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आता या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या, यातील जेवढ्या वस्तू तुम्हाला मिळतील तेवढ्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। सर्व वस्तू टाकल्याच पाहिजे असं नाही, जितक्या तुम्हाला मिळतील तेवढ्या वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे। हे स्नान करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहेत। आणि जो मी तुम्हाला बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त अगोदर सांगितला आहे, तर त्या मुहूर्तावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून तुमच्या देवघरामध्ये मूर्ती स्थापित करायची आहे। जर तुमच्या देवघरामध्ये अगोदरच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला सकाळीच पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल, त्याचबरोबर तिळाचा लाडू म्हणजे तिळगुळाचा लाडू जो आहे तर तो या दिवशी नैवेद्यामध्ये अर्पण करायचा आहे। यानंतर गणपती बाप्पांना 21 दुर्वा यासुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। दुर्वा अर्पण करताना चांगल्या अर्पण करा, ज्या कवळ्या दुर्वा असतात ना त्या अर्पण करायच्या आहेत, कारण गणपती बाप्पांनी दुर्वा या सेवन केल्या होत्या, म्हणून दुर्वा या त्यांच्या चरणी अर्पण न करता मस्तकावरती अर्पण कराव्या। आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्ही किमान 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। शक्य असेल तर तुम्ही 11 आवर्तने करू शकता। 11 करणं शक्य नसेल तर किमान 1 वेळ तरी आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप या दिवशी आवर्जून करावा। त्याचबरोबर या गणेश जयंतीला ऋणमोचक स्तोत्राचं पठण हे आवर्जून करावं। बघा, ही सेवा जी आहे ना ती तुम्हाला करायचीच आहे। ऋणमोचक स्तोत्र याचं पठण या दिवशी केलं ना तर आपल्या जीवनातील सर्व वाईट संकट, दुःख, अडचणी या गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी येत असते। तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार असेल तर गणपती बाप्पांची षडोपचार पूजा करून तुम्हाला व्रताचा संकल्पसुद्धा करायचा आहे। असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जर संकल्पयुक्त व्रत केलं तर तो संकल्प, ती इच्छा ही आपली नक्कीच पूर्ण होते। त्याचबरोबर या दिवशी तुमच्या इच्छेनुसार, सोयीनुसार गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा तिळगुळाचे दान नक्की करा, कारण या माघ महिन्यात दान करण्याला विशेष महत्त्व आहे। यामुळे घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही। म्हणून तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तिळगुळ जे आहे तर ते नक्की दान करू शकता किंवा इतर वस्तूंचं दान तुम्ही या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।